अगं सुनबाई, माझा चष्मा दिसला का गं? मी केव्हाची शोधत आहे, दिसतच नाहीये. सासूबाई, ताकीद करसा ना गावाला वळसा. हा काय तुमचा चष्मा? तुमच्या डोक्यावरच तर होता. हे बघ बाई, असं होते माझं. अरे आई, मला वाटतं तुमचं B12 कमी झालं. कशाचं हे B12? आमच्या वेळेस नव्हतं बाई असं. आम्ही नुसतं भाजी भाकरी खायचं आणि तंदुरुस्त राहायचं, निरोगी राहायचं. माहिती आहे का ना? आताच्या मुलांना काय बाई ते B12 मला तर काही कळत नाही बाई. अरे आई, तुमचा जमाना वेगळा होता. तुम्ही काहीही बोलता. असते बरं काय B12 आपल्या शरीरातलं कमी होते. बरं ते जाऊ दे. किराण्याची लिस्ट बनवली का तू? नाही आई, बनवते मी आता. बनव, लवकर बनव मग. हा ठीक आहे, मी घेते. 5 किलो तेल, 5 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो गूळ, 1 पाव सुपारी. अगं बाई, बरं तू सुपारी म्हटलं तर सुपारीवरून आठवण आली. मागच्या महिन्यात ना त्याला अगदी खराब सुपारी दिली ती. बरं याला त्याला सांग आणि यावेळेस चांगली दे म्हणावं. हा हो आई, मी नक्की सांगते. आणि यावेळेस ना मी स्वतः जाऊन किराणा घेऊन येते. यावेळेस ना त्याला ठणकावून सांग की सुपारी चांगली दे, नाहीतर मी परत घेऊन येईन. आणि तू स्वतः जा, नाही तर कोणाच्या भरोशावर पाहू नको. हा हो आई, मी सांगितलं ना तुम्हाला, मी स्वतः जाते. सगळं किराणा सामान मी स्वतः घेऊन येते. मग तर चालेल ना? अरे सासूबाई, मी तर तुम्हाला एक सांगायचंच विसरली. अगं मला तर भलती म्हणत होती आता कोणाचं B12 कमी झालं. हा खरे आई. अरे कहना क्या चाहते हो? बरं जाऊ दे, काय करा नाही लागत. सांग पुढचं काय काय विसरली तू, सांग. सासूबाई, काल मावशीचा अकोल्यावरून फोन आला होता आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना वास्तुशांतीसाठी बोलावलेलं आहे. अरे देवा, यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे सासूबाई? म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे तुला माहित नाही का ग, या महिन्यात किती अडचण येऊन राहिलेलं आहे. त्याच्यात आता हा खर्च आणखी नवीन. आई असू द्या, काही हरकत नाही, होईल सगळं मॅनेज. मी मुळीच येणार नाही. बरं तिला सांगून देशील की माझ्या सासूचे गुडघे खूप दुखत आहेत. हा आणि हे पा, तुला सांगते गिफ्ट वगैरे काही मोठं न्यायचं नाही, छोटंसंच न्यायचं. आणि तुम्ही दोघं जाऊन या. आणि आपण मागच्या वेळेस अहेर केला होता तिला, आता काही करायची गरज नाही. बरं सासूबाई, आम्ही दोघच जण जाऊन. मग तर चालेल ना? ठीक आहे, चला मग आता जेवण थंड होत आहे, आपण जेवण करून घेऊ. चला.